अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, मी अल्पनिता चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला ओखाहरणची कथा सांगणार आहे. आता तुम्ही म्हणाल, हे ओखाहरण काय आहे? तर असे म्हणतात की प्रत्येक चैत्र महिन्यात 3 दिवस जर ओखाहरण ही कथा ऐकली तर आपल्या घरातील दुःख, क्लेश निघून जातात आणि आपल्या मुलांचे तापविकारापासून संरक्षण होते. ताप त्यांच्या जवळही येत नाही आणि समजा जर आलाच तर तो जास्त काळ न टिकता पळून जातो. अर्थात औषध उपचार तापात खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण आधुनिक आणि वैज्ञानिक जीवनात जगतोय. तर ही ओखाहरण कथा रोजसुद्धा तुम्ही ऐकू शकता. रोज ऐकल्याने आपले मन सकारात्मक होते. ही कथा ऐकता ऐकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर सुरू करूयात ओखाहरण. दैत्यराजा बळीराजा, त्याचा पुत्र बाणासूर, तो खूप मोठा शिवभक्त होता. त्याने आपल्या 1000 हाताने असंख्य वाद्ये वाजवून आणि खूप तपश्चर्या करून महादेव शंकराला प्रसन्न केले आणि वरदान मागितला की महादेव सदैव त्याच्या सोनितपूर नगराचे रक्षण करतील आणि संकटामध्येही साथ देतील. महादेव प्रसन्न झाल्यामुळे बाणासूर राक्षसाने सगळीकडे सर्व लोकी हाहाकार माजवला. सर्वांशी युद्ध करत जिंकत गेला आणि त्याच्याकडे लढायला कोणी राहिले नाही. तेव्हा त्याने स्वतः महादेवाकडे लढण्यासाठी आवाहन केले. महादेव म्हणाले, बाणासूर, तू खूप गर्विष्ठ झाला आहेस, खूप अभिमानी झाला आहेस. मी तुला नाही मारणार, कारण मी तुला वरदान दिले आहे. पण तुझे येणारे संतान तुझी लढाईची इच्छा पूर्ण करेल, पण त्यासाठी तुला थोडे थांबावे लागेल आणि त्याची वाट बघावी लागेल. हे ऐकून बाणासूर तिथून निघून गेला. पुढे काही काळ गेला. महादेवांना खूप मोठी तपश्चर्या करण्यासाठी जावयाचे होते. माता पार्वती म्हणाल्या की तुम्ही तप करण्यासाठी काही काळ बाहेर राहाल, मग मी इथे एकटी काय करू? म्हणून मग महादेवांनी माता पार्वतींना एक वरदान दिला की त्या आपल्या शरीराच्या मळाने एक पुत्र आणि पुत्री उत्पन्न करतील. एवढे सांगून महादेव तप करण्यासाठी निघून गेले आणि तसेच झाले. माता पार्वतींनी आपल्या शरीराच्या मळातून एक पुत्र गणपती आणि पुत्री ओखाला उत्पन्न केले. काही काळाने जेव्हा महादेव तपश्चर्या करून परत आले तेव्हा त्यांच्या पुत्राने त्यांना अडवले. मग श्रोत्यांनो, तुम्हाला माहीतच आहे, अत्यंत क्रोधित होऊन त्यांनी त्या पुत्राचा शिरच्छेद केला. हे सर्व ओखाने पाहिले आणि ती भयभीत होऊन मिठाच्या कोठारात जाऊन लपून बसली. इथे माता पार्वतीने आपल्या पुत्राची ही अवस्था बघताच अत्यंत दुःखी आणि क्रोधित होऊन ओखावर चिडल्या आणि म्हणाल्या, भावाला वाचवण्याऐवजी तू मिठाच्या कोठारात जाऊन लपून बसलीस. मी तुला शाप देते की तू याच मिठाच्या कोठारात विरघळून जाशील आणि दैत्यकुळात जन्म घेशील. पुत्री ओखा घडलेल्या प्रकाराबाबत मातेकडे क्षमा याचनेची विनवणी करू लागते. पुत्री ओखाच्या विनवणीमुळे आईचे मन विरघळते आणि माता पार्वती उशाप देते की जरी तू दैत्यकुळात जन्म घेशील तरी लग्न तुझे देवकुळातच होईल. अशा प्रकारे ओखा बाणासुराकडे पुत्री रूपाने पुनर्जन्म घेते व ती उषा या नावाने ओळखली जाते. ओखा आणि उषा या एकच. उषाचा जन्म होताना एक आकाशवाणी होते की ही कन्या एका देवकुमाराबरोबर लग्न करेल आणि बाणासूर तुझ्या जावईद्वारेच तुझ्या शक्तीचा आणि अभिमानाचा नाश होईल. हे ऐकून बाणासूर राक्षस घाबरला आणि विचार केला की मी उषाचे कधी लग्नच लावून देणार नाही, म्हणजे जावई यायचा प्रश्नच उद्भवत नाही. बाणासुराने सर्व राजसुविधा देऊन ओखा
म्हणजे उषाला एकांतवासात ठेवले. तिच्याबरोबर दुसरे कोणीही नाही. फक्त बाणासुराच्या मंत्र्याची एक मुलगी होती चित्रलेखा. फक्त तिलाच परवानगी होती की ती ओखाकडे कधीही येऊ जाऊ शकते. ओखा आणि चित्रलेखा दोघीही जिवलग मैत्रिणी झाल्या. काळ सरत गेला. दोघीही युवा अवस्थेत असताना एके दिवशी ओखाला स्वप्न आले की तिचे एका सुंदर राजकुमाराशी लग्न झाले. हे स्वप्न बघून ओखा अस्वस्थ झाली आणि तिने चित्रलेखाला सर्व प्रकार सांगितला आणि म्हणाली, मला हाच सुंदर राजपुत्र शोधून आण. माझे स्वप्नात त्याच्याशी लग्न झाले आहे. ओखाने त्या सुंदर तरुणाचे वर्णन केले. चित्रलेखा चित्रकलेत हुशार होती. तिने जगातल्या सुंदर पुरुषाचे श्रीकृष्णाचे चित्र काढले. तेव्हा ओखा म्हणाली, हे नाही, पण यांच्यात थोडे साम्य आहे. अजून चित्र काढ ना. ओखाने पुन्हा वर्णन केले. चित्रलेखाला थोडीफार जाणीव झाली की श्रीकृष्णाच्या घरातलेच कोणीतरी असले पाहिजे. तेव्हा चित्रलेखाने प्रद्युम्नचे चित्र काढले. ओखा म्हणाली, आता तर खूपच साम्य आहे, पण ते हे नाहीत. आता मात्र चित्रलेखाने प्रद्युम्नच्या मुलाचे अनिरुद्धाचे चित्र काढले. आता हे चित्र बघून ओखाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने सांगितले, हाच तो राजकुमार, ह्याच्याशीच माझे स्वप्नात लग्न झाले. तू आत्ताच्या आत्ता जा आणि त्याला शोधून आण बरे. चित्रलेखा ही योगविद्येत निपुण होती. तिने जाणले, हा राजपुत्र तर श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध आहे. तिने आपल्या मैत्रिणीच्या मदतीसाठी द्वारकेला जाण्याचा निर्णय घेतला. चित्रलेखा तिला जादू येत होती. आकाशात उडण्याची कला तिला अवगत होती. ती आकाशमार्गे द्वारिकेला पोचली. पण द्वारिकेमध्ये ती सहजासहजी आतमहालात जाऊ शकत नव्हती. तिथे श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र द्वारिका नगरीचे रक्षण करीत होते. ते सतत फिरत होते. नारदांनी चित्रलेखाला पाहिले आणि चित्रलेखाकडून सर्व काही इथे येण्याचे कारण समजून घेतले. नारद मुनींनी चित्रलेखाला मदत करायचे ठरवले. नारद मुनी सुदर्शनकडे गेले. त्याच्याकडे गेल्यावर त्याच्याशी संवाद साधू लागले. यामुळे सुदर्शन चक्र थांबले आणि चित्रलेखाला आत महालात जाण्याचा मार्ग मिळाला. चित्रलेखाने अनिरुद्धाला त्याच्या खोलीत शोधून काढले, पण अनिरुद्ध गाढ झोपी गेले होते. तिने उशीर न करता ज्या पलंगावर अनिरुद्ध झोपी गेले होते त्या पलंगासकटच तिने आकाशातून अनिरुद्धाला पळवून ओखाच्या खोलीत आणले. दोघीही अनिरुद्ध उठायची वाट बघू लागली. अनिरुद्धाला जाग येताच ओखा आणि चित्रलेखाने सर्व काही सांगितले. ओखा आणि अनिरुद्धची मैत्री झाली. अनिरुद्धाने चित्रलेखाला सांगितले, तू सर्व काही जाणतेस, मग तूच आमचे लग्न लावून दे. अशा प्रकारे दोघांचे लग्न झाले. तिथे द्वारपाल होता. त्याला काहीतरी संशय आला. त्याने बाणासूर राक्षसाला कळवले की ओखाच्या या एकदंडीय महलात काहीतरी हालचाल होते. कोणीतरी पुरुष असल्यासारखे वाटते. हे ऐकताच बाणासूर रागाने आपले शिपाई घेऊन ओखा म्हणजे उषाच्या महालात जाऊन अनिरुद्धाला शोधत होते. खूप संघर्षानंतर अनिरुद्धाला त्यांनी शोधले आणि नागपाशाने अनिरुद्धला बांधून त्यांनी कैद केले. कथा ऐकता ऐकता चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथे द्वारिका नगरीत अनिरुद्धाची शोधाशोध सुरू झाली. श्रीकृष्णांनी सुदर्शनला विचारले, इथून अनिरुद्ध गेला का कुठे? सुदर्शन म्हणाला, नाही, मी तर नीट लक्ष देऊन होतो. पण हो, नारद मुनींबरोबर संवाद साधत असताना
आकाशमार्गे काहीतरी जाताना दिसले. श्रीकृष्णांनी नारद मुनींकडून सर्व ऐकून घेतले. लगेच श्रीकृष्ण, प्रद्युम्न आणि त्यांची सेना सर्व सोनितपूरला पोहोचले आणि चारही बाजूने त्या नगराला वेढले. इथे श्रीकृष्ण आणि बाणासूर यांच्यात युद्ध सुरू झाले. इतर राजे बाणासुरांच्या बाजूने श्रीकृष्ण आणि सेनेशी लढू लागले. हे कळताच महादेवही बाणासुराच्या बाजूने उभे राहून श्रीकृष्णांशी युद्ध करू लागले. श्रीकृष्ण आणि महादेव, दोन देवांमध्ये युद्ध. सगळीकडे रक्त आणि हाडामासांचा सडा. श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शनाने बाणासुराच्या 1000 हातांपैकी खूप सारे हात छाटून टाकले. बाणासूर हरतोय, त्याचा पराभव होतोय हे लक्षात येताच महादेव श्रीकृष्णाला म्हणाले, हे प्रभू, बाणासूर हा माझा परमभक्त आहे आणि देवी पार्वतीने त्याला आपला पुत्र मानला आहे. त्याच्यावर कृपा करावी प्रभू. श्रीकृष्ण म्हणाले, मी त्याच्या अभिमानाचा आणि त्याचा गर्वाचा नाश करण्यासाठी त्याचे खूप सर्व हात छाटून फक्त 4च हात काय ते आता बाकी ठेवले आहेत. बाणासुराला आपली चूक समजताच त्याने श्रीकृष्णाची आणि आपल्याला केलेल्या चुकांची क्षमा मागितली आणि अनिरुद्धला नागपाश साखळ्यांच्या बंधनातून मुक्त करून अनिरुद्ध आणि ओखाचे लग्न लावून दिले. इथे युद्धामुळे सगळीकडे रक्त आणि हाडामासांचा सडा पसरला होता. असुरांनीही सर्व ठिकाणी ताप पसरवला होता. श्रीकृष्णांनी तापाच्या टोळींना बांधून त्यांना छाटायला सुरुवात केली. तेव्हा ताप म्हणाला, हे प्रभू, तुम्हीच आम्हाला जन्माला घातले, आता तुम्हीच आम्हाला मारताय, आम्हाला कुठेतरी राहू द्या. श्रीकृष्ण संतापत म्हणाले, मी तुम्हाला का सोडू? तुम्ही सृष्टीवर प्राण घेता. तेव्हा एवढे बोलून श्रीकृष्ण म्हणाले, चैत्र महिन्यात जे कोणी ओखाहरण मन शुद्ध ठेवून ऐकतील त्यांच्या तू जवळही जाणार नाहीस, नाहीतर तुला पुन्हा माझ्या प्रकोपाला सामोरे जावे लागेल. तेव्हा ताप म्हणाला, चैत्र महिन्यात 1 वेळा जो कोणी ओखाहरण ऐकेल त्यांच्याकडे मी वर्षातून कधीही जाणार नाही. चैत्र महिन्यात जे कोणी ओखाहरण 2 वेळा ऐकेल त्यांना मी बघूनच पळून जाईन आणि चैत्र महिन्यात 3 वेळा जे कोणी ओखाहरण ऐकेल त्यांच्याकडे जन्मात कधी मी जाणार नाही. एवढे बोलून ताप तिथून निघून गेला. अशा प्रकारे आपल्या श्रद्धेनुसार जर ओखाहरण चैत्र महिन्यात 3 दिवस ऐकले तर आपल्याला त्याचे फळ नक्कीच मिळते आणि जर तुम्ही रोज ऐकले तरीही त्यात तुम्हाला नक्की फळ मिळेल. अशी ही ओखाहरणाची कथा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा मन शांत ठेवून आवर्जून ऐका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त आणि नमस्कार.